स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे दारू पिण्यातून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान थेट खुनात झाल्याने परिसर हादरला। सचिन सुभाष पाटील वय वर्ष 35 या तरुणाचा त्याचाच मित्र जगन्नाथ विलास भोसले वय वर्ष 40 याने डोक्यात वार करून निर्घुण खून केला। धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून पलायन केले। मात्र ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला। घटनेची माहिती अशी की संशयित जगन्नाथ भोसले हा गावात वास्तव्यास असून मोलमजुरीचे काम करतो। दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती। मृत सचिन पाटील हाही मजुरी करत होता। दोघेही जिवलग मित्र होते। बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास सचिन हा संशयित भोसलेच्या घरी गेला होता। दोघांनी घरात बसून दारू प्यायली। यावेळी काही कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला। संतापाच्या भरात भोसले याने सचिनच्या डोक्यात वार केले। गंभीर जखमी झालेला सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर घाबरलेला जगन्नाथ भोसले याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तेथून पसार झाला। दुपारी 4च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा फोडून आत प्रवेश केला। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। फॉरेन्सिक पथकाने ही घटनास्थळी पाहणी केली। दरम्यान खून केल्यानंतर संशयित जगन्नाथ भोसले हा गावातील एका व्यक्तीची दुचाकी घेऊन पसार झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली। तसेच दूधगाव परिसरातून तो कोल्हापूर जिल्ह्याकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अंबप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून त्याला ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते।